नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 7वी विषय इतिहास यातील 10वा पाठ मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. तर या पाठामध्ये मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार कसा झाला हे आपण बघितलेलं आहे. त्यामध्ये शाहू महाराजांची सुटका, शाहू महाराजांचा राज्याभिषेक इथपासून ते बाजीरावांचा मृत्यू इथपर्यंतचा प्रवास कसा होता हे आपण या पाठात शिकलो आहोत. तर आता बघूयात या पाठाचा स्वाध्याय. चला तर मग सुरुवात करूया. यामधील प्रश्न पहिला आहे म्हणजे काय? यात पहिलं आहे चौथाई. चौथाई म्हणजे काय हे सांगायचं आहे. तर कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशातून महसुली उत्पन्नाच्या 1/4 भाग गोळा करण्याचा जो हक्क असतो त्याला चौथाई असे म्हणतात. दुसरं आहे सरदेशमुखी. सरदेशमुखी म्हणजे काय हे सांगायचं आहे. कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशात जो महसूल जमा होतो त्या महसुली उत्पन्नाच्या 1 भाग वसूल करण्याच्या अधिकाराला सरदेशमुखी असे म्हणतात. दुसरा प्रश्न आहे एका शब्दात लिहा. यामध्ये पहिला आहे बाळाजी मूळचा कोकणातील या गावचा होता. त्या गावाचं नाव या ठिकाणी सांगायचं आहे. तर गावाचं नाव काय आहे? श्रीवर्धन. 2. बुंदेलखंडात याचे राज्य होते. तर बुंदेलखंडात छत्रसाल राजाचे राज्य होते. तिसरं आहे या ठिकाणी बाजीरावाचा मृत्यू झाला. ते ठिकाण आहे मध्य प्रदेशातील रावेरखेडी. चौथा आहे पोर्तुगीजांचा पराभव यांनी केला. तर कोणी केला? चिमाजी आप्पा. तिसरा प्रश्न आहे लिहिते व्हा. यामध्ये आहे एक कान्होजी आंग्रे. तर कान्होजी आंग्रे यांच्याविषयी आपल्याला माहिती लिहायची आहे आणि ती देखील थोडक्यात. तर बघूयात. 1. कान्होजी आंग्रे हा मराठ्यांच्या आरमाराचा प्रमुख होता. 2. त्याने महाराणी ताराबाईंची बाजू घेऊन शाहू महाराजांच्या मुलखावर हल्ले केले. 3. त्यामुळे त्याच्यासमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीमध्ये शाहू महाराजांनी बाळाजीला कान्होजी आंग्रे विरुद्ध पाठवले. 4. बाळाजीने युद्ध टाळून मुत्सद्देगिरीने कान्होजीस शाहू महाराजांकडे वळवले. दुसरा प्रश्न आहे पालखेडची लढाई. तर ती कशा प्रकारची होती ते पाहूयात. 1. बादशहाने मराठ्यांना दक्षिणेच्या मुघल सुभ्यातून चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार दिले होते. 2. याला निजामुल मुल्क याचा विरोध होता. त्याने पुणे परगण्याचा काही भाग जिंकून घेतला. 3. बाजीरावाने निजामाला शह देण्याचे ठरवले. त्याने निजामाचा औरंगाबाद जवळ पालखेड येथे पराभव केला. 4. तेव्हा निजामाने मराठ्यांचा चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मान्य केला. यालाच पालखेडची लढाई असे म्हणतात. पुढचं आहे 3. बाळाजी विश्वनाथ. तर याचं उत्तर बघूयात. 1. शाहू महाराजांची मुघलांच्या कैदेतून मुक्तता झाल्यावर त्यांनी बाळाजी विश्वनाथ भट याला पेशवा केले. 2. शाहू महाराज हेच मराठ्यांच्या राज्याचे खरे वारस आहेत हे पटवून देऊन अनेक सरदारांना त्याने शाहू महाराजांकडे वळवले. 3. तो कर्तृत्ववान व अनुभवी होता. कान्होजी आंग्रे या मराठा आरमाराच्या प्रमुखासही त्याने मुत्सद्देगिरीने शाहूंच्या गटात आणून शाहू महाराजांची बाजू बळकट केली. इसवी सन 1720 मध्ये बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू झाला.
चौथा आहे पहिला बाजीराव. याचं उत्तर पाहूयात. 1. शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बाजीराव पहिला याची इसवी सन 1720 मध्ये पेशवेपदी नेमणूक केली. 2. पेशवेपदाच्या 20 वर्षांच्या कालावधीत त्याने मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार घडवून आणला. 3. त्याने निजामाचा पालखेडच्या लढाईत पराभव करून माळव्याच्या सुभेदाराची सनद मिळवली. 4. बुंदेलखंडावर वर्चस्व मिळवले व वसईचा किल्ला जिंकून घेतला. 5. इसवी सन 1740 मध्ये पहिला बाजीराव यांचा मृत्यू झाला. चौथा प्रश्न आहे कारणे लिहा. त्यामध्ये 1. मराठी शाहीत स्वतंत्र 2 राज्ये निर्माण झाली. तर याचं कारण पाहूयात. 1. मुघलांच्या कैदेतून सुटलेल्या शाहू महाराजांनी मागणी केलेला छत्रपती पदावरील हक्क ताराबाईंनी अमान्य केला. 2. त्यामुळे शाहू महाराजांनी खेड येथे त्यांचा पराभव करून सातारा जिंकला व स्वतःच राज्याभिषेक करून घेतला. 3. ताराबाईंनी शाहू महाराजांशी असलेला आपला विरोध पुढे चालू ठेवून पन्हाळगडावर आपला मुलगा शिवाजी दुसरा यास छत्रपती म्हणून घोषित केले व दुसरी स्वतंत्र गादी निर्माण केली. त्यामुळे मराठी शाहीत स्वतंत्र 2 राज्ये निर्माण झाली. दुसरा प्रश्न आहे आझमशहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली. तर याचं कारण लिहायचं आहे. उत्तर पाहूयात. 1. औरंगजेबाच्या मृत्यूमुळे दिल्लीच्या गादीसाठी त्याच्या मुलामध्ये संघर्ष सुरू झाला. 2. दक्षिणेत असलेला शहजादा आझमशहा गादी मिळवण्यासाठी उत्तरेकडे निघाला. 3. आझमशहाला असे वाटले की कैदेत असलेल्या शाहू महाराजांना मुक्त केल्यास महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्या छत्रपतींच्या गादीसाठी कलह होईल. 4. यांच्यातील संघर्षामुळे मराठ्यांचे सामर्थ्य कमी होईल म्हणून आझमशहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली. तिसरा प्रश्न आहे दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती. तर याचं कारण आहे. 1. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीची मुघल सत्ता कमकुवत झाली होती. 2. तिला वायव्येकडून होणाऱ्या इराणी व अफगाणी आक्रमणांची भीती होती. 3. आसपासच्या पठाण, राजपूत, जाट, रोहिले या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका मुघल सत्तेला होता. 4. दरबारात चालणारी स्पर्धा व संघर्ष यामुळेही ही सत्ता आतून पोखरली गेली होती म्हणून दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, ज्याच्या प्लेलिस्टची लिंक त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक केलं तर सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतच्या सर्व पाठांचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.